नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे माझ्या गोकुळ भक्ती दर्शन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत श्री गहिनीनाथ महाराजांची समाधी मंदिर म्हणजे मूळ स्थान कोठे आहे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मच्छिंद्रनाथांनी नाथ संप्रदायाची स्थापना केली आणि पुढे गुरु शिष्य परंपरेने या पंथाचा संपूर्ण भारतात प्रसार नवनाथांनी केला. नवनाथ भारत भ्रमंती दरम्यान ज्या ज्या ठिकाणी थांबले तेथे त्यांनी मठ स्थापन केले. कालांतराने या ठिकाणी त्यांची समाधी स्थळे निर्माण झाली व ती सर्व ठिकाणे नाथ संप्रदायाची तीर्थक्षेत्रे म्हणून नावारूपास आली. पुढे नाथ संप्रदायाचा प्रभाव वाढल्याने ही संपूर्ण हिंदू धर्मीयांची परम श्रद्धास्थाने बनली. पाटोदा तालुक्यातील चिंचोळी येथील गहिनीनाथ गडावरील गहिनीनाथ यांचे मूळ समाधी मंदिर त्यापैकीच एक होय. नवनाथ संप्रदायातील नवनाथांपैकी गहिनीनाथ हे एक अत्यंत तेजस्वी, सिद्ध आणि करुणामयी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. गुरु गोरक्षनाथांचे पटशिष्य असलेल्या गहिनीनाथांचे स्थान आध्यात्मिक क्षेत्रात अढळ आहे. त्यांच्या जन्माची कथा त्यांच्या नावाप्रमाणेच अलौकिक आणि गूढ आहे. गहिनीनाथांचा जन्म चिखलापासून झाला. गुरु गोरक्षनाथांनी पुतळा बनवून त्यात चैतन्य फुंकले आणि गहिनीनाथांचा जन्म झाला. 12 वर्षे या बाळाचे पालन पोषण व सांभाळ एका ब्राह्मण दाम्पत्याने केले. त्यानंतर गहिनीनाथांनी गोरक्षनाथांचे शिष्यत्व स्वीकारून नाथ संप्रदायाची धुरा सांभाळली. गोरक्षनाथांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी योग साधनेचे आणि ब्रह्मविद्येचे सर्वोच्च शिखर गाठले. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात त्यांनी भक्ती, ज्ञान, कर्म आणि ज्ञान याद्वारे मोक्ष मिळवण्याचा मार्ग जगाला अवगत करून दिला. गहिनीनाथांचे आध्यात्मिक योगदान म्हणजे त्यांनी नाथपंथ आणि वारकरी संप्रदाय यांना जोडणारा सुवर्ण सेतू बांधला. ब्रह्मगिरी पर्वताच्या सानिध्यात त्यांनी संत निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश केला की जो गुप्त ज्ञानबोध मला गोरक्षनाथांकडून मिळाला तो तू जगाच्या कल्याणासाठी प्रकट कर. याच प्रेरणेतून पुढे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भक्तीची गंगा जनसामान्यांपर्यंत पोचवली. ईश्वर केवळ हिमालयातील गुहेत नसून तो प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात आहे अशी शिकवण त्यांनी समाजाला दिली. योग साधनेला भक्तीची जोड देऊन त्यांनी अध्यात्म सोपे केले. त्यांनी बीड जिल्ह्यातील चिंचोळी गावात गहिनीनाथ गडावर संजीवन समाधी घेतली. हे संजीवन समाधी मंदिर सुमारे 800 वर्षापूर्वीचे असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. 17व्या शतकात या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार झाल्याचा शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरलेला आहे. या मंदिरास भक्कम तटबंदी आहे व तिला एक भव्य प्रवेशद्वार आहे. तटबंदीच्या बाहेर प्रवेशद्वारासमोर गहिनीनाथांच्या शिष्यांची समाधी स्थळे आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला चौथरे आणि आतील बाजूला पहारेकरी कक्ष आहेत. प्रवेशद्वारातून आत येताच मंदिराच्या फरसबंदी प्रांगणात विविध प्रकारचे प्राचीन वृक्ष नजरेस पडतात. प्रांगणात तुळशी वृंदावन व डाव्या बाजूला तटबंदीला लागूनच प्रशस्त ओवऱ्या आहेत. या ओवऱ्यांचा वापर भाविकांसाठी विश्रामस्थान व भक्तनिवास म्हणून केला जातो. प्रांगणात एक गोशाला देखील आहे. येथून पुढे उजव्या बाजूला सभा मंडप व गर्भगृह अशी रचना असलेले मंदिर लक्ष वेधून घेते. सभा मंडप अर्धखुल्या स्वरूपाचा आहे आणि तो 10 चौकोनी स्तंभावर उभा आहे. त्यापुढे उंच चौथऱ्यावर गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर जमिनीवर कासव शिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा सपाट आहेत व ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. तोरणात पुष्प नक्षी कोरलेली आहे आणि त्याच्या वरच्या बाजूस शके 1619 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला असल्याचा प्राचीन शिलालेख आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला व मंडारकारावर कमलपुष्पाची नक्षी आहे. गर्भगृहात जमिनीवर
मध्यभागी गहिनीनाथांची समाधी आहे. समाधीवरील पाषाणास रुद्राक्ष माळा घातल्या आहेत. गर्भगृहात डाव्या बाजूच्या भिंतीलगत वज्रपीठावरील मखरात गहिनीनाथांची ध्यानस्थ मुद्रेतील मूर्ती आहे. या मूर्तीच्या डोक्यावर फेटा व गळ्यातील रुद्राक्ष माळा आहेत. गर्भगृहात चारही भिंतीत दीपकोष्टके आहेत. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. गर्भगृहाच्या छतावर 4 कोनांवर 4 मिनार सदृश स्तंभ आहेत. त्यांच्या शीर्षभागी आमलक व कळस आहेत. छतावर मध्यभागी घुमटाकार शिखर आहे. समाधी मंदिराच्या शेजारीच हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील दगडी बांधकाम असलेले प्राचीन शिव मंदिर आहे. मंदिरात प्रत्येकी 4 नक्षीदार स्तंभांच्या 4 रांगा आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभ दंडात चौकोन, षटकोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार आहेत. स्तंभांच्या शीर्षभागी कणी आणि त्यावर हस्त आहेत. मंदिरात जमिनीवर शिवपिंडी आहे, ज्यावर छत्र धरलेला पितळी नाग आहे. शिवपिंडीवर जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. मंदिरात मागील भिंतीलगत वज्रपीठावर देवी पार्वतीची प्राचीन पाषाण मूर्ती आहे. शिवपिंडीच्या डाव्या बाजूला वज्रपीठावर संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. मंदिराच्या मागील बाजूला पाण्याने भरलेला हौद आहे आणि हे सिंधपना नदीचे उगमस्थान असल्याचे सांगितले जाते. मंदिरात पौष महिन्याच्या वद्य अष्टमीला गहिनीनाथांची पुण्यतिथी भक्तिपूर्ण वातावरणात साजरी केली जाते. मंदिरात गुरुपौर्णिमा व दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वर्षभरातील अनेक सण व उत्सवांच्या वेळी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. गुरुवार, सोमवार, पौर्णिमा, अमावस्या, प्रदोष, एकादशी आदी दिवशी मंदिरात भाविकांची विशेष गर्दी असते. तर मित्रांनो, श्री गहिनीनाथ महाराजांची समाधी स्थळ हे पाटोदा येथून 37 किलोमीटर अंतरावर, बीड येथून 63 किलोमीटर अंतरावर आहे. पाटोदा येथून एसटीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात आणि मंदिराच्या परिसरात निवास व न्यारीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. तर मित्रांनो, मी आशा करते की श्री गहिनीनाथ महाराजांची समाधी मंदिर याबद्दल यथार्थ माहिती सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ओम चैतन्य नवनाथाय नमः. ओम नमो आदेश.